शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण डाळिंब पिकामध्ये जो आपण फुगवणीचा पिरियड म्हणतो त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीची फुगवण कशी करू शकतो, त्याचबरोबर एकसारखा कलर, त्याचबरोबर कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये आणि आपण जे काम करतो त्याच्यामध्ये चांगलं वजन मिळालं पाहिजे, याच्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे. प्लॉट रजिस्टर केल्यानंतर त्यांनी व्यवस्थित आलेलं शेड्यूलचं व्यवस्थित फॉलोअप घेतला, व्यवस्थित पद्धतीने काम केलं, वेळोवेळी व्हिजिट झाल्या आणि त्याच्यानंतर आज एक साधारणतः पहिल्या वर्षाचा प्लॉट म्हणजे आज जवळजवळ 18 महिन्याचा प्लॉट या ठिकाणी झालेला आहे. 12 महिन्यामध्ये त्याची आपण छाटणी घेतली आणि 18व्या महिन्यामध्ये आजचा प्लॉटच्या अजून 1 महिन्यामध्ये प्लॉट तयार होतोय. आता या स्टेजला आल्यानंतर आपल्याला फुगवणीसाठी काम करणं फार गरजेचं असतं. बऱ्याचदा जे आपण जमिनी म्हणतो त्या जमिनी वाईज आपल्या जमिनीमध्ये जे आपण साठवण क्षमता म्हणतो अन्नद्रव्यांची ती आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा एकदा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. नाव कैलास विलास रायते, खडक माळेगाव, 9503273551. बरोबर. भगवा व्हरायटी हो, सुरुवातीपासून प्लॉट रजिस्टर केलेला होता. हो हो केलं. काम व्यवस्थित वाटलं? हो एकदम छान. नक्कीच. हो आपली द्राक्षाची पण प्लॉट रजिस्टर केलेली. हो केलेली. आता लक्षात घ्या, या स्टेजला आल्यानंतर मी 2 स्लऱ्यांचं नियोजन आपण फार महत्वाचं त्या ठिकाणी करत असतो. याच्यामध्ये स्लरी देत असताना लक्षात घ्या, ही स्लरी सुद्धा फार महत्वाची आहे. त्याच्यामध्ये तुमचं शेण असेल, गोमूत्र असेल, लक्षात घ्या 20 पाट्या शेण गोमूत्र आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे. साधारणतः 15 ते 20 लिटर पर्यंत आपल्याला जमिनीच्या प्रतवारीनुसार त्याच्यामध्ये चेंजेस करणं गरजेचे राहतील. त्याचबरोबर PSB 1 लिटर, KMB असेल ते 1 लिटर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्याचबरोबर गुळ घ्यायचा आपल्याला साधारणतः 3 ते 4 किलो. त्यासोबत आपण शेंगदाणा पेंड घेऊ शकतो एकरी 40 ते 50 किलो पर्यंत भिजत ठेवून. त्याचबरोबर आपल्याला त्यासोबत अंडी घ्यायची, साधारणतः 15 ते 20 अंडी आपल्याला घ्यायची. अशा स्लऱ्या आपल्याला साधारणतः 2 स्लऱ्या आपल्याला एक 10 ते 15 दिवसाच्या अंतराने आपल्याला देऊन घेणं गरजेचे राहतील. आता हे दिलं, परंतु हेच करत असताना आपल्याला बुरशीचा प्रादुर्भाव सुद्धा झाला नाही पाहिजे. याच्यासाठी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून एकरी 1 किलो रिडोमिल गोल्ड, त्यासोबत एकरी 1 किलो कॉसिमो क्रॉप सायन्स ब्लॅक स्पॉट आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे. त्यानंतर एक साधारणतः 5 ते 7 दिवसानंतर आपल्याला कलर चांगला झाला पाहिजे, त्याला गोडी चांगली आली पाहिजे, वजन वाढलं पाहिजे. याच्यासाठी सुद्धा आपल्याला ड्रिपचे ॲप्लिकेशन देणं गरजेचे आहे. आता हे देत असताना आपल्याला रूट ॲक्टिवेट करणं सुद्धा गरजेचे राहील. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम सल्फ घ्यायचं एकरी 1 लिटर, त्यासोबत आपल्याला रूट कव्हर 5 लिटर असा एक डोस देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर 3-4थ्या दिवशी आपल्याला कलरसाठी आणि गोडीसाठी आपल्याला डोस द्यायचा. तो डोस देत असताना आपण काळजी घेणं गरजेची. लक्षात घ्या, आपली रूट अगोदर डेव्हलप असणं सुद्धा गरजेची, जेणेकरून अपटेक आपलं चांगलं झालं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला पोटॅशियम शोनाइट एकरी 10 किलो, त्यासोबत PK बिल्डअप 5 लिटर अशा पद्धतीचा एक डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून दिल्यानंतर आपल्याकडे नक्कीच साईजही वाढेल. त्याचबरोबर तुम्हाला जे आपण म्हणतो की त्याचा गर वाढून नक्कीच आपल्याला वजनातही त्या ठिकाणी कलर आणि वजन हा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचं मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता हेच करत असताना फवारणी नियोजन सुद्धा करणं गरजेचं आहे. आज तुमचा जुलै महिना चालू आहे. जुलै महिन्यामध्ये फवारणीचं जे शेड्यूल येतं त्या शेड्यूलचा कंपल्सरी फॉलोअप असणं गरजेचं आहे. आता हे करत असताना नक्की काळजी घ्या. मी बऱ्याचदा सांगतो की आपण माती परीक्षण, पाणी परीक्षण सुद्धा करून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा प्लॉटांमध्ये केमिकलचे कॉम्बिनेशन न झाल्यामुळे बऱ्याच अडचणी प्लॉटमध्ये येतात. लक्षात घ्या, त्यासाठी आपण आपल्या पद्धतीने आपण माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करून घेणं नक्की गरजेचं राहील. पाण्यामध्ये सोडियमचं प्रमाण, क्लोराईडचं प्रमाण बऱ्याचदा दिलेलं कॉम्बिनेशनचं त्या ठिकाणी त्याच्या पाण्याबरोबर ते संलग्न होत नसल्यामुळे बऱ्याचदा फळांवरती स्कॉर्चिंग येण्याचं प्रमाण वाढते. आज 15-16 वर्षामध्ये एका प्लॉटला आम्हाला तशा पद्धतीचा प्रॉब्लेम जाणवला. त्यामुळे आपण पाणी परीक्षण सुद्धा कंपल्सरी करणं गरजेचं असेल. आता हेच करत असताना फवारण्यांमध्ये लक्षात घ्या, फवारण्या करताना आपल्याला फॉलिक्युअर एन्ट्रोकॉल सारखी एक फवारणी घेणं गरजेचे आहे. जर तुमच्याकडे थोड्या बहुत प्रमाणात सूर्यप्रकाश चांगला असेल तर आपण फॉलिक्युअर 200 लिटर पाण्यासाठी 150 मिली, एन्ट्रोकॉल 500 ग्राम अशी फवारणी घेऊ शकतो. दुसरी फवारणी आपण कस्टोडिया घेत असाल तर कस्टोडिया आपण 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली, त्यासोबत ब्लॅक स्पॉट 500 ग्राम अशी एक फवारणी घेऊ शकतो. त्याचबरोबर साईजसाठी आपल्याला सीविड मॅग्नेशियमची सुद्धा फवारणी गरजेची. ही फवारणी घेत असताना काळजी घ्या, सीविड आपल्याला रिॲक्टिव्ह घ्यायचे 500 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्राम, त्यासोबत आपण एक बुरशीनाशक एन्ट्रोकॉल 500 ग्राम अशी सुद्धा एक फवारणी घेऊ शकतो. आता हेच करत असताना सूर्यप्रकाश जास्त असेल तर आपण आर्थोसिलिसिक ॲसिडचा वापर करणं सुद्धा गरजेचं आहे. आता आर्थोसिलिसिक ॲसिडमध्ये तुम्ही काजू असेल तर काजू घेऊ शकता. कोणतंही आर्थोसिलिसिक ॲसिड चांगल्या कंपनीचं आपल्याला घ्यायचं आहे 500 मिली. लक्षात घ्या, ही फवारणी फार गरजेची असेल. आर्थोसिलिसिक ॲसिड 500 मिली त्या ठिकाणी घ्यायचे आणि त्याची सुद्धा फवारणी आपल्याला करणं गरजेची. ज्या ठिकाणी तुमची त्वचा कडक असेल, व्यवस्थित मॅच्युअर प्रमाण त्या ठिकाणी कमी असेल अशा ठिकाणी आपल्याला फवारणीद्वारे कॅल्शियमची गरज त्या ठिकाणी असते. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम गोल्ड 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली किंवा टॉप कॅल घेऊ शकता 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली, त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्राम, बोरॉन 100 ग्राम
आणि हे घेत असताना त्यासोबत एक बुरशीनाशक मग रोको 250 ग्राम अशी सुद्धा आपण एक फवारणी करू शकतो. हेच करत असताना कीटकनाशकची वेळोवेळी फवारणी, मग त्याच्यामध्ये डेलिगेट 100 मिली, कराटे 200 मिली अशा पद्धतीची सुद्धा आपण एक फवारणी जर केली तर आपल्याला कुठेही थ्रिप्सचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही आणि नियोजनबद्ध कामकाज त्या ठिकाणी करता येईल. आता हे आलेलं शेड्यूल त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत फॉलोअप केलं, त्यामुळे आज माल अतिशय सुंदर पद्धतीचा झाला. बरेचसे शेतकरी डाळिंबाच्या बुकिंगाही त्या ठिकाणी करत आहेत, परंतु प्लॉट रजिस्टर करत असताना ही काळजी घ्या की आपल्याकडे येणारे प्रॉब्लेम, आपल्याला येणाऱ्या अडचणी आपण प्लॉट रजिस्टर करत असताना नक्की सांगितल्या पाहिजे. त्याचबरोबर प्लॉटचं सॉईल टेस्टिंग आपण करणं गरजेचे राहील आणि त्यानुसार आपल्याला कामकाज करता येईल. जर असं कामकाज प्रत्येकाने केलं तर कुठेही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आता हेच करत असताना बरेच शेतकरी भाजीपाला